एकदा एक समुद्री जहाज समुद्रात वादळात अडकले होते। समुद्री जहाज आणि त्यातील सगळे प्रवासी बुडाले। केवळ एक प्रवासी देवाच्या कृपेने वाचला। तो पोहत पोहत एका लहान बेटावर पोहोचला। तो तिथे देवाला प्रार्थना करू लागला की हे देवा, मला वाचवायला येथे कोणीतरी येऊ दे। संपूर्ण दिवस निघून गेला, पण त्याला कोणीही वाचवायला आले नाही। शेवटी रात्री त्या वाळूतच तो झोपून गेला। दुसऱ्या दिवशीही त्याने परत प्रार्थना केली, परंतु त्या दिवशीही त्याला कोणी मदत करायला आले नाही। अशा प्रकारे दिवसामागून दिवस गेले, तरी त्याला कोणी वाचवायला आले नाही। 1 महिन्यानंतर त्याने हार मानली होती। सर्व आशा संपून गेल्या होत्या। आता बेटावर एक लाकडी झोपडी बांधून तो राहू लागला। तो नारळाचे पाणी पिऊन जंगलातली फळे खात होता। मासे पकडून शिजवून खात होता। एक दिवस मासे शिजवण्यासाठी चूल पेटवायला लाकडे संपली होती, म्हणून लाकडे आणायला तो बाहेर गेला आणि तो परत आला त्यावेळी त्याच्या झोपडीला आग लागली होती। झोपडी पूर्ण जळून गेली होती। तो खूप नाराज झाला आणि देवाला दोष देऊ लागला। म्हणू लागला की देवा, तू खूप निर्दयी आहेस। मी तुझ्याकडे मदत मागितली, पण तू कोणीही मदतीला पाठवले नाहीस। मी राहण्यासाठी एक झोपडी बांधली, तीही तू जाळून टाकलीस। देवा, तू खूप निर्दयी आहेस। पूर्ण दिवस तो देवाला दोष देत देत रात्री त्या वाळूतच झोपून गेला आणि सकाळी जेव्हा तो झोपेतून जागा झाला, त्याला समोर एक समुद्री जहाज दिसून आले। त्याला डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की त्याला कोणी वाचवायला आले आहे। तो जहाजात चढला आणि जहाज चालू होऊन पुढे निघाले। उत्सुकतेपोटी त्याने जहाजाच्या कॅप्टनला विचारले की आपल्याला कसे समजले की या सुनसान बेटावर मी अडकलो आहे। कॅप्टन म्हणाला की काल तुम्हीच फायर सिग्नल दिला होता। यावर तो व्यक्ती म्हणाला, मी तर कोणताच फायर सिग्नल दिला नव्हता। इतक्यात त्याला त्याच्या जळणाऱ्या झोपडीची आठवण झाली आणि त्याला समजून आले की जळणाऱ्या झोपडीला कॅप्टनने फायर सिग्नल समजले होते। तो भावुक झाला। त्याला समजले की झोपडीला आग लागणे देवाचाच प्लॅन होता, जेणेकरून तो या बेटावरून बाहेर पडू शकेल। आता तो ईश्वराचे आभार मानू लागला। मित्रांनो, आपण आपल्या मर्यादित बुद्धीने जग पाहत असतो आणि देवाच्या योजनांना आपण समजून घेत नाही। जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते, आपण देवाला दोष देत राहतो। खरे तर आपण देवावर विश्वास ठेवून आपले कर्म करत राहिले पाहिजे। जेव्हा पण वाईट वेळ येते, त्यावेळी नेहमी लक्षात ठेवावे की देवाने आपल्यासाठी काहीतरी चांगला विचार करून ठेवला आहे, जे आपल्याला वेळ आल्यावर समजून येईल। म्हणून कधीही हार मानू नका आणि आपले चांगले कर्म करत राहा। मित्रांनो, आपल्याला सकारात्मक बनवण्याचा माझा हा प्रयत्न आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढील अशाच सकारात्मक व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।